माझे नाव प्रिया. मी एका अतिशय चांगल्या घरातील तरुणी आहे. माझ्या घरामध्ये मी, माझी आई आणि माझी छोटी बहीण अशा आम्ही तिघीजणी राहत असायचो. माझे वडील हे कामानिमित्त बाहेर असायचे. मी कॉलेजला जात होते आणि माझी बहीण देखील कॉलेजला जात होती. माझ्या छोट्या बहिणीचं नाव होतं सानिया. मी आणि माझी छोटी बहीण आम्ही दोघीजणी रोज कॉलेजला एकत्र जायचो आणि एकत्रच घरी यायचो. एके दिवशी आमचे मामा घरी आले होते. आईला भेटायला आले होते. माझे मामा आईची भेट घेण्यासाठी घरी आले. त्यावेळेला मामांच्या मागे सानियाने हट्ट धरला की तिला देखील मामांच्या सोबत गावी जायचं आहे. मामांनी सानियाला त्यांच्यासोबत गावी नेलं आणि आता इथं घरी मी आणि आई आम्ही दोघीच होतो. आई आमच्यासाठी मोजकं जेवण बनवायची. आम्ही दोघी खूप मस्त मजेत आनंदात राहायचो. एकमेकींना खूप जपायचो आणि एकमेकींवरती प्रेम देखील करायचो. एकमेकींना खूप जीव लावायचो आम्ही. आणि आमची सानिया देखील खूप चांगली होती. एके दिवशी मी कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमधून घरी यायला मला उशीर झाला, कारण कॉलेजची वेळ आता बदलली होती. कॉलेज आता पूर्ण दिवसभराचं झालं होतं. मी घरी आले की मी आईला सांगितलं, आता मी लवकर घरी यायला जमणार नाही. आता पूर्ण दिवसभर आमचं कॉलेज केलं आहे. माझा पूर्ण दिवस आता कॉलेजमध्येच जाणार. आता मी रोज संध्याकाळी 6 वाजता घरी येणार. आई मला म्हणाली, ठीक आहे बाळा. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेले आणि अचानक माझं डोकं दुखायला लागलं. मी ठरवलं की आज आपण लवकर घरी जायचं. घरी आल्यानंतर मी पाहते तर काय, आमच्या शेजारील काका आमच्या घरी येऊन बसले होते. ते माझ्या आईबरोबर बोलत होते. मी घरी आल्यानंतर काका एकदम घरातून निघून गेले. आई मला म्हणाली, अगं एवढी लवकर कशी आलीस? मी म्हणाले, माझं डोकं दुखतंय म्हणून मी लवकर घरी आले आहे. आई म्हणाली, ठीक आहे, गोळी घे आणि थोडीशी झोप काढ. मी गोळी घेतली आणि झोपले. दुसऱ्या दिवशी पुन्हा मी माझं आवरून कॉलेजला गेले. दुसऱ्या दिवशी पण माझं डोकं दुखत होतं, कारण उन्हात जावं लागत असल्यामुळे माझं डोकं दुखत होतं. मी त्या दिवशी पण घरी लवकर आले. घरी आले तर पाहते तर काय, आमच्या शेजारचे काका पुन्हा आमच्या घरी आले होते आणि ते माझ्या आईसोबत नको नको ते करत होते. मी पाहिलं, काका आईच्या अंगावर झोपले होते आणि आई त्यांची पप्पी घेत होती. काका देखील आईला पप्पी देत होते आणि दोघांचं हनीमून चाललं होतं. काका हे खूप विचित्र होते. त्यांची नजरच खूप घाणेरडी होती आणि ते माझ्या आईवरती झोपलेले होते. माझ्या आईची साडी काढत होते. माझ्या आईचा ब्लाऊज त्यांनी काढला होता. माझ्या आईला पूर्णपणे बिना कपड्याचं त्यांनी करून सोडलं होतं आणि आईवरती झोपले होते. माझी आई देखील त्यांना जवळ घेत होती. मला तर समजत नव्हतं की हे काय चाललं आहे. मला तर वाटलं की पटकन वडिलांना सांगावं फोन करून, पण त्यावेळी माझं तसं वागणं मला योग्य वाटलं नव्हतं. वडिलांना कधीच हे आईनं असलं केलेलं आवडलं नसतं, म्हणून मी शांत राहिले. त्यांचं जे काही चाललेलं ते 2 तास चाललं होतं. मी स्वतः साईडला उभं राहून सर्व काही बघत होते. त्यांनी माझ्या आईच्या अंगावरती बसून तिचं शरीर दाबत होते. माझ्या आईची छाती त्यांनी दाबून दाबून लूज केली होती. पूर्ण माझ्या आईचं अंग हे लाल लाल दिसत होतं आणि माझी आई अशी का करत होती मला देखील समजत नव्हतं. ते त्यांना आवडायचं. ते थोडंसुद्धा उलट करत नव्हती. उलट त्यांना ती आणखीन जवळ घेत होती. ती त्यांच्यावर प्रेम करत होती. थोड्या थोड्या वेळाने माझ्या आईने काकाला खाली झोपवलं आणि ती स्वतः त्यांच्या अंगावरती बसली. तिने स्वतःहून शरीर सुख त्या काकांना दिलं. मला समजतच नव्हतं हे की नक्की काय चाललं आहे आणि हे दोघे असे का वागतायत, तेही घरी कोण नसताना.
माझी आई तर पूर्णपणे वेडी झाली होती. माझी आई स्वतःहून काकांचा हात तिच्या छातीवर घेत होती. काका माझ्या आईची छाती हे दाबत होते. पूर्णपणे त्यांनी ओढून ओढून छाती ही लटकायला लागली होती. एवढी लूज केली होती. मला हे बघून अतिशय दुःख झालं. खूप वाईट वाटलं. मी ते सर्व काही हळूच बघितलं होतं. मी पुन्हा घराच्या बाहेर गेले आणि स्वतःहून दरवाजा ओढून घेतला आणि दार वाजवलं, जेणेकरून त्या दोघांना वाटावं की काही झालं नाही आणि कोणीतरी बाहेर आलं आहे. माझी आई पटकन गडबडीत आवरून दार उघडायला बाहेर आली आणि पाहती तर काय, मी तिच्यासोबत उभी होते. ती माझ्याकडे बघत होती आणि मी रागाने तिच्याकडे बघत होते. माझी आई मला म्हणाली की बाळा, अगं लवकर घरी कशी आलीस? तसं मी म्हणत असताना तिने साडी आवरत होती. मी तिला म्हणाले, काही नाही, चल सरक बाजूला, मला झोपायचं आहे. तेवढ्यात आई मला म्हणाली, अगं काय घरामध्ये आहे, चल आपण इथेच दारावरती बसून गप्पा मारूया. मी तेवढ्यात तिला म्हणाले, मला आतमध्ये जायचंय. तेवढ्यात काकांनी आतमधून त्यांचं आवरून ते मागच्या दाराने निघून गेले होते. मी माझ्या आईला स्वतःहून बाजूला सारलं आणि घरामध्ये गेले. मी जेवण करून झोपले. मला जेवायची सुद्धा इच्छा नव्हती. मी त्या दिवशी आईशी कसलंच बोलले नाही. एकदम शांत बसून राहिले. मी कोणालाच काही सांगू शकत नव्हते. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता की माझी आई असं कसं वागू शकते. मी ठरवलं की आपण शांत बसायचं. पण मी दुसऱ्या दिवशी उठून आवरून माझं कॉलेजला गेले. मला घरी यायला उशीर झाला. खूप उशिरा मी घरी येणार होते. परंतु काय करणार, त्या दिवशी आमचं कॉलेजच लवकर सुटलं आणि मी लवकर घरी आले. पाहते तर काय, आज देखील पुन्हा तेच चालू होतं. माझी आई बिना कपड्याची बेडवरती झोपली होती आणि ते काका पुन्हा तिच्याजवळ आले होते. तिच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकत होते. माझ्या आईच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकत असायचे आणि ते तिच्या शरीराचा वास घेत असायचे. आईच्या प्रेमामध्ये पूर्णपणे ते वेडे झाले होते. त्यांनी आईच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकल्या आणि तिच्या अंगावरती ते झोपले. की एवढा विचित्र प्रकार यांचा रोज कसा काय चालू शकतो? मला याचा प्रश्न पडला. मी गप्प बसले. मी तिथून निघून माझ्या रूममध्ये गेले आणि 1 तासानंतर बाहेर आले. 1 तासाच्या नंतर बाहेर आल्यानंतर देखील त्यांचं तेच चालू होतं. ते दोघे कसलेच थकत नव्हते. मी पाहिलं की काका हे खूप जोर लावून आईवर प्रेम करतायत. ते माझ्या आईचे पाय बाजूला सारतायत, आईवरती प्रेम करतायत. माझ्या आईलाच एवढी घाणेरडी सवय लागली होती की ते देखील त्यांच्या अंगावर झोपायची, त्यांना जवळ घ्यायची. स्वतःहून ती त्यांचा हात तिच्या अंगावर फिरवत असायची. नको नको तिथे हात लावायला सांगायची आणि फिरवायला सांगायची. एखादी आई एवढी विचित्र कशी असू शकते, याचा मला मोठा प्रश्न पडला होता. हे जर माझ्या वडिलांनी बघितलं असतं तर काय झालं असतं? माझ्या बहिणीने बघितलं असतं तर काय झालं असतं? मला काही सुचत नव्हतं की मी आता काय करायचं. मुलगी लग्नाला आलेल्या वयामध्ये माझी आई हे असलं काम करत होती. मी एके दिवशी आईला विचारलं की तो शेजारचा माणूस तुला भेटायला रोज का येतो? माझी आई मला म्हणाली, अगं ते आपले काका आहेत, असं बोलायचं नाही. तर मी म्हणाले, हो काका आहेत म्हणून तू त्यांना रोज घेऊन झोपतेस का घरामध्ये? तसं मी म्हटल्यानंतर माझ्या आईला प्रचंड राग आला. आईने जोरात माझ्या कानाखाली वाजवली. मला म्हणाली,
की मी त्यांना घरात घेऊन झोपते हे तुला कोणी सांगितलं? तिला मी म्हणाले की अगं मी रोज माझ्या डोळ्यांनी हे पाहतीये. आई मला म्हणाली, अगं नालायक मुली, तुला समजत नव्हतं का दुसऱ्यांच्या गोष्टी अशा पाहू नयेत? मी जास्त बोलायला लागल्यावर आई लाजली, शांत उभी राहिली. तिला समजेना आता तिच्या मुलीला तिनं कोणत्या शब्दात उत्तर द्यायचं. मला प्रचंड राग आला होता. तिला मी म्हटलं, हेच तुझं प्रेम आहे का माझ्या वडिलांवर? तेवढ्यात आई मला म्हणाली, अगं कोण तुझा वडील? त्याला माझी किती काळजी आहे हे मला माहिती आहे. आणि माझे वडील देखील हे कधीच आईला प्रेमाने बघत नसायचे. 2-2, 3-3 वर्ष कधी घरी येत नव्हते. नुसते आम्हाला खर्चायला पैसे पाठवायचे. कधी कधी तरी फोन त्यांचा मला यायचा. तिनं मला सांगितलं की तुझ्या वडिलांची दुसरी बायको त्याच्यासोबत तिकडं राहते म्हणून त्याला कधी आपली गरज वाटत नाही. आणि तू एवढं तुझ्या वडिलांबद्दल बोलतेस, तुला माहितीये का तुझे वडील किती किती बायको बरोबर झोपतात ते? मी तिला म्हणाले, अगं वडील तसं करतात म्हणून तू पण तसं करायचं का? मग आम्ही या 2 मुलींनी कोणाकडे बघायचं? तेवढ्यात ती मला म्हणाली की हे बघा, मला आता तुमचं काही तुम्ही सांगू नका. तू आणि सानिया दोघीही आता कॉलेजला जात आहात. तुम्हाला सगळ्या गोष्टी समजत आहेत. आता तुम्ही तेवढ्या हुशार झाला आहात. तुम्ही तुमच्या लग्नाचं बघायला पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी बघायच्या का मीच बघायच्या का? मला आता तुम्ही काहीही सांगायचं नाही. आणि जो माणूस माझ्याजवळ झोपायला येतो ना, तो माझा प्रियकर आहे. माझं लग्न अगोदरपासून त्याच्यावरती प्रेम होतं. आणि तू जे 2 दिवस पाहिलंस ते आम्ही लग्न अगोदर देखील केलेलं आहे. मला आईच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. मला काहीही कळत नव्हतं की मी काय बोलू आईला. मी आईच्या समोर धडधडा रडायला लागले. आमच्या वडिलांना आणि आईला देखील आमची गरज नव्हती. आणि माझ्या आईला तर माझी थोडी देखील गरज नव्हती असं ती मला बोलत होती. मी शांत बसले आणि माझ्या रूममध्ये निघून गेले. मी तिथेच झोपले. मी ठरवलं होतं की आईला आता काही बोलायचं नाही. आपल्याला आई आणि वडील दोघेही नाहीत असं आपण राहायचं. आपल्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःच बघायच्या. मी माझं स्वतःचं कॉलेज पूर्ण केलं आणि नोकरीला गेले. त्या नोकरीच्या खर्चामधून मी माझा आणि बहिणीचा खर्च उचलत होते. बहीणसुद्धा आता जॉब करत होती. मामाने बहिणीला चांगल्या ठिकाणी नोकरीला लावलं होतं. मी माझं रोज उठून कामावरती जात असायचे. संध्याकाळी 8 वाजता घरी यायचे. आता जास्त आईला बोलत नव्हते आणि आई देखील मला जास्त बोलत नव्हती. काका रोज घरी यायचे आणि रोज त्यांचा तो उद्योग चालू असायचा. मी त्यांच्याकडे लक्ष देणं बंद केलं होतं. नंतर तर आईने एवढी लाज सोडली होती की आई स्वतःहून मी घरी असताना सुद्धा काकाला बोलवायची आणि सगळं काही त्याच्याकडून करून घ्यायची. एके दिवशी आई बाजारात गेली. मी घरी एकटीच होते. काका घरी आले आणि मला म्हणाले, प्रिया, आई कुठे गेली आहे तुझी? मी त्यांना म्हणाले, मला माहित नाही. उत्तरच दिलं नाही मी नीट. तेवढ्यात मला म्हणाले, का ग, काय झालं? तू का मला अशी बोलतेस? अगोदरच्या सारखं तुझं माझ्यावर आता प्रेम राहिलं नाही वाटतं. तेवढ्यात मी चिडले आणि त्याला म्हणाले की मी का तुमच्यावरती प्रेम करू? काय संबंध? तुम्ही माझ्याशी बोलू नका, बस तुम्ही जा तुमच्या घरी. तेवढ्यात मला तो म्हणाला, तू का चिडलीस? मला माझ्या आईचं सगळं आठवत होतं. काका मला म्हणाले, हे बघ, तुझ्या आईने मला सगळं सांगितलंय. लग्ना अगोदर पासून आमचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि आमचं लग्न देखील करायचं ठरलं होतं. परंतु तुझा वडील मध्ये आला म्हणून तुझ्या आईसोबत माझं लग्न झालं नाही. आमचं प्रेम हे आम्हा दोघांचं सोबतच राहिलं. कधीच आम्हाला एकत्र होता आलं नाही. आता तरी आम्हाला एकमेकांवरती प्रेम करू द्या, भेटू द्या.
तर तुम्ही मुलीसुद्धा आमच्यामध्ये येत आहात. काय करायचं? आम्ही त्यांचं दुःख त्यांनी माझ्यासमोर मांडलं. मला म्हणाले, आता तूच सांग. मी त्यांना म्हणाले की मला काही माहिती नाही, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. मला एवढंच समजलं की त्यांचा माज आणखीन उतरला नव्हता. ते माझ्याकडे सुद्धा घाणेरड्या नजरेने बघत होते. ते मला म्हणाले, अगं प्रेम काय असतं हे तुला काय माहितीये? मी त्यांना म्हणाले की मला माहीत पण करून घ्यायचं नाही. तुम्ही माझ्याशी बोलू नका आणि तुम्ही तुमच्या घरी निघून जा. आई आली की या आणि तिच्या उरावर झोपा. असं मी त्यांना डायरेक्ट बोलले की काका चिडले. काका चिडले आणि माझ्याकडे रागाने बघून मला म्हणाले, त्यांनी माझ्याजवळ आले. मला म्हणाले, हे बघ, आधीच मला तुझा खूप राग आलाय, तरीही मी तुला नीट समजावतोय, आमच्या दोघांच्या मध्ये यायचं नाही. आणि जर आमच्या दोघांच्या मध्ये यायचा कोणीही प्रयत्न केला तर मी काय करीन हे तुला माहिती आहे. कोणाला समजणार देखील नाही. डायरेक्ट काका मला धमकी देत होता. मी शांत उभी राहिले त्याच्यासमोर. तेवढ्यात मी त्याच्याकडे बघून हसले. मला म्हणाला, मी एवढ्या रागाने तुला बोलतोय आणि तू माझ्याकडे बघून हसतेस? मी त्यांना म्हणाले, काय झालं, आता हसायचं नको का? असं म्हणून हात त्यांचा हातात घेतला. मी त्यांचा हात माझ्या हातात घेतला आणि त्या हातावर पप्पी घेतली. त्याला देखील समजेना की काय झालं होतं मला. मी स्वतःहून त्यांच्या गळ्यात पडले. मी जशी त्यांच्या गळ्यात पडले तसं त्यांनी मला सुद्धा जोरात मिठीमध्ये घेतलं. ते मला म्हणाले, अगं वेडे, आता तू सुद्धा वयात आली आहेस. तुला देखील माझ्यासारख्या चांगल्या ताकदवान तरुणाची गरज आहे. तू चांगला तरुण शोध आणि त्याच्यासोबत लग्न कर. मी म्हणाले, मला लवकर लग्न करायचं नाही, परंतु तुम्ही आहात ना माझी हौस पुरवायला. तेवढ्यात काका मला म्हणाले, हो नक्कीच मी तुझी हौस पुरवीन. आणि त्यांनी मला किस करायला सुरुवात केली. त्यांनी जसं मला किस करायला सुरुवात केली तसं मी भारावून गेले. काही समजेना आता काय करू. प्रथमतः एका पुरुषाने मला किस केला होता. ते मला जोरजोरात किस करू लागले. माझ्या ओठांना ओढू लागले. मी देखील त्यांना त्यांच्या ओठांना ओढू लागले. ते किस करत असताना आम्हा दोघांची एकमेकांमध्ये जीभ अडकली होती. आम्हाला समजलं सुद्धा नाही की एवढा तो डीप किस झाला होता. त्यांनी एवढा डीप किस मला केला होता. तो किस झाल्यानंतर त्यांनी मला उचललं आणि मला माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेले. त्यांनी दरवाजा लावला आणि हळूहळू माझे कपडे काढायला लागले. जसं ते माझे कपडे काढत होते तसं मला देखील चांगलं वाटत होतं. त्यांनी मला बघितलं आणि मला म्हणाले, अगं किती सुंदर आहेस तू. तू तर तुझ्या आईपेक्षा सुंदर आहेस. मी त्यांना म्हणाले, या मग जवळ. ते मला म्हणाले, तुझ्या प्रत्येक शरीराचा भाग एकदम टचटचीत भरलेला आहे, एकदम गुटगुटीत आहेस. ते मला म्हणाले, हे बघ, आता मला माहिती नाही की मी तुला जमतोय का नाही, ते चालतोय का नाही ते. मी म्हणाले, का नाही चालणार तुम्ही? माझ्या आईला चालता आणि मला का नाही चालणार? असं म्हटल्यानंतर ते हसले आणि मला बोलले की हे बघ, तू खूप लहान आहेस. तुझं जरी कॉलेज पूर्ण झालेलं असेल, तू जरी कमवत असशील, तरीही मला असं वाटतं की तू तुझ्यासारखा एखादा तरुण बघून त्याच्यासोबत लग्न करावं. मी त्यांना म्हणाले की लग्न अगोदर देखील मला तुमच्यासोबत सर्व काही करायचं आहे. कारण ज्या वेळेला आईसोबत तुम्ही सर्व काही करता ते मी बघते आणि त्यावेळेला माझी देखील इच्छा होत असते. काका मला म्हणाला, बरं ठीक आहे. आणि त्यांनी स्वतःचे त्यांचे कपडे काढले आणि ते माझ्या अंगावरती बसले. ते माझ्या अंगावरती बसले आणि त्यांनी त्यांची ताकद लावायला सुरुवात केली. खूप ताकद होती त्या काकामध्ये. ताकद लावून लावून माझ्यावर प्रेम करत होते. जसं ते माझ्यावरती ताकद लावून प्रेम करत होते, मला देखील खूप चांगलं वाटत होतं. मी खूप आनंद घेत होते.
मी माझी शुद्ध सोडून टाकली होती. माझं शरीरही मी त्यांच्या हवाली केलं होतं. ते माझ्या अंगाची मालिश करत होते. पूर्णपणे अंग माझं दाबून देत होते. छाती तर माझी एवढी जोरजोरात त्यांनी दाबली होती की ती एकदम कडकच होत होती, लाल लाल दिसत होती. जेवढी ते माझी छाती जोरजोरात दाबत होते तेवढं मला देखील चांगलं वाटत होतं. मीच त्यांना आणखीन जोरजोरात दाबा असं म्हणत होते. जास्त त्यांनी करावं असं मला वाटत होतं. काका खरंच खूप रोमॅन्टिक झाले होते. काकांचा मूड खूपच चांगला होता. प्रत्येक स्त्रीला एकदम थंडगार करत होता काका, एवढी एनर्जी त्यात होती. काका प्रत्येक गोष्टीमध्ये मला सपोर्ट करत होते. ते माझी छाती ओढायला लागले. दुखत होती तरीही मी त्यांना जोरजोरात दाबा म्हणून सांगत होते, कारण मला देखील चांगलं वाटत होतं, छान वाटत होतं. कमरेपासून खाली तर काकांनी मला पूर्ण ओलं चिंब करून टाकलं होतं. मी पूर्णपणे ओली झाले होते. काका मला म्हणाले, हे बघ, जेवढं प्रेम मी तुझ्यावर करेल तेवढंच तुला पण करावं लागेल. पुन्हा मला त्यांनी त्यांच्या अंगावर झोपवलं आणि मला म्हणाले की हे बघ, तुझी आई तर एक्सपर्टच आहे. आज मला बघायचंय की तुला किती जमतं. त्यांना खरं माझा परफॉर्मन्स बघायचा होता. मग मी पण काय कमी पडले नाही. मी माझा परफॉर्मन्स त्यांना दाखवला. त्यांना माझा परफॉर्मन्स दाखवल्यानंतर ते मला म्हणाले, तुझी आई सुद्धा तुझ्या पुढे कमी आहे. मी त्यांच्या अंगावरती झोपून त्यांना किस करत होते. त्यांचं शरीर मी पूर्णपणे चोळून दिलं, माझ्या हातांनी दाबून दिलं, जसं त्यांना ते खूप आवडलं. ते जास्तीत जास्त मला ओलं चिंब करत होते आणि मी देखील त्यांना ओलं चिंब केलं होतं. खूप रस होता काकाच्यात, प्रचंड. नुसतं मला ओलं करत होता. शेवटी घामाने आणि प्रेमाने काका हा ओला चिंब झाला. आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा, कथा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.